नमस्कार विद्यार्थी मित्र, आरंभ MPSC अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रो, ऑडिओ फॉर्मॅटमध्ये आपण लुसेंट पुस्तकाला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये पॉलिटी हा विषय मी सुरू केलेला आहे. आपण या अगोदर राष्ट्रपतीपर्यंत येऊन पोहोचलो. आता राष्ट्रपतीचे अधिकार व कर्तव्य येथून पुढे बघणार आहोत. तर चला मित्रो, सुरू करू. राष्ट्रपतीचे अधिकार व कर्तव्य. नेमणूक संबंधित अधिकार. राष्ट्रपती खालील नेमणुका करतात. राष्ट्रपती कोणाकोणाच्या नेमणुका करतात हे मित्रो बघा. भारताचे प्रधानमंत्री, प्रधानमंत्र्यांच्या सल्ल्याने अन्य मंत्र्यांच्या नेमणुका, सुप्रीम कोर्ट व हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग, राज्यांचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य निवडणूक आयुक्त, भारताचे महान्यायवादी, राज्यांमध्ये समन्वयासाठी आंतरराज्य परिषदेचे सदस्य, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, केंद्रशासित प्रदेशांचे आयुक्त, वित्त आयोगाचे सदस्य, भाषा आयोगाचे सदस्य, मागासवर्ग आयोगाचे सदस्य, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य, भारताचे राजदूत व अन्य अधिकारी, अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनासंबंधित अहवाल बनवणारे आयोगाचे सदस्य. बघा मित्रो, हे या पुस्तकामध्ये 16 लोकांची यादी दिलेली आहे. आपल्याला नेहमीच प्रश्न विचारला जातो की राष्ट्रपतींद्वारे कोणाची निवड केली जाते, नेमणूक केली जाते. तर परत मी एकदा वाचून दाखवतो. 1. भारताचे प्रधानमंत्री. 2. त्या प्रधानमंत्र्याच्या सल्ल्याने अन्य मंत्री. 3. सुप्रीम कोर्ट व हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश. 4. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. 5. राज्यांचे राज्यपाल. 6. मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य निवडणूक आयुक्त. 7. भारताचे महान्यायवादी. 8. राज्यांमध्ये समन्वयासाठी आंतरराज्य परिषदेचे सदस्य. 9. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य. 10. केंद्रशासित प्रदेशांचे आयुक्त. 11. वित्त आयोगाचे सदस्य. 12. भाषा आयोगाचे सदस्य. 13. मागासवर्ग आयोगाचे सदस्य. 14. अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य. 15. भारताचे राजदूत व अन्य अधिकारी व 16. अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनात संबंधित अहवाल बनवणारे आयोगाचे सदस्य. मित्रो, आता पुढचा अधिकार किंवा कर्तव्य आहेत कायदेविषयक अधिकार. आधी आपण नेमणुका बघितल्या की राष्ट्रपती कोणाच्या नेमणुका करतात. आता कायदेविषयक अधिकार. राष्ट्रपती संसदेचा अभिन्न भाग आहेत. त्यांना खालील कायदेविषयक अधिकार आहेत. संसदेचे अधिवेशन बोलावणे व तहकूब करणे. राष्ट्रपती हे संसदेचा अभिन्न भाग आहेत व त्यांना कायदेविषयक खालील अधिकार आहेत. 1. संसदेचे अधिवेशन बोलावणे व तहकूब करणे, तसेच लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार. 2. संसदेच्या एका गृहात किंवा संयुक्त बैठकीत बोलण्याचा अधिकार. 3. सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेसमोर अभिभाषण करण्याचा अधिकार. दरवर्षी संसदेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते. 4. संसदेद्वारे पारित विधेयक राष्ट्रपतीच्या अनुमोदनानेच कायद्यात रूपांतरित होते. 5. संसदेत खालील विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्व सहमती आवश्यक आहे. नवीन राज्य संसदेत खालील विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्व सहमती आवश्यक आहे. बघा, कायदेविषयक अधिकारामध्ये काय दिलेलं आहे तर खाली काही विधेयक दिलेले आहेत की त्या विधेयकामध्ये राष्ट्रपतीची पूर्व अनुमती घेणं गरजेचं असते. त्यामध्ये A. नवीन राज्य निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या सीमेत व नामामध्ये बदल करणे. B. धनविधेयक जे कलम 110 अंतर्गत येते. C. संचित निधी व भारित विधेयके, संचित निधी अनुच्छेद 117(3). D. राज्याच्या हितांवर प्रभाव टाकणारे कर, संबंधित विधेयके. E. राज्यांमध्ये व्यापार वाणिज्य या संबंधित निर्बंध लावणारी विधेयके, अनुच्छेद 304. आता पुढे बघा मित्रो, हे जे 5 आपण विधेयक बघितले की यावर राष्ट्रपतीची पूर्व अनुमती घेणे गरजेचे असते. त्याच्यामध्ये कोणकोणते परत वाचून दाखवतो मित्रो. नवीन राज्य निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या सीमांमध्ये किंवा नामामध्ये बदल करणे म्हणजे कलम 2 व 3. B. धनविधेयक जे कलम 110 अंतर्गत येते. संचित निधी व भारित विधेयके जे अनुच्छेद 117(3) मध्ये येते. त्यानंतर राज्याच्या हितावर प्रभाव टाकणारे कर संबंधित विधेयके. त्यानंतर राज्यांमध्ये व्यापार वाणिज्य या संबंधित निर्बंध लावणारी विधेयके, हे अनुच्छेद 304 अंतर्गत येते. जर साधारण विधेयकावर दोन्ही गृहांमध्ये काही कारणाने असहमती झाल्यास दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलवू शकतात.
दोन्ही गृहांची जी संयुक्त बैठक आहे, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती बोलवू शकतात आणि ते त्यासंबंधी तरतूद संविधानामध्ये अनुच्छेद 108 मध्ये केलेली आहे. अनुदानाची मागणी राष्ट्रपतीच्या शिफारसीने केली जाईल, अन्यथा केली जाणार नाही. राष्ट्रपतीच्या शिफारसीनेच अनुदानाची मागणी केली जाईल, अन्यथा ती केली जाणार नाही, असं अनुच्छेद 113(3) मध्ये सांगितलेलं आहे. आता संसद सदस्यांच्या नेमणुका कशा होतात हे आपण बघू. अधिकार. राष्ट्रपतींना लोकसभेत जर अँग्लो इंडियनांचे प्रतिनिधित्व नसेल तर त्या समुदायातील 2 व्यक्तींना नेमणूक करण्याचा अधिकार असेल. कलम 331 नुसार मित्रहो 2019 पर्यंत ही तरतूद भारताच्या संविधानामध्ये होती. यानंतर या अधिकारास 104वी घटनादुरुस्ती अधिनियमाने समाप्त केले गेले. याच प्रकारे म्हणजे आता लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन लोकांचं जे प्रतिनिधित्व जरी नसलं तरीही राष्ट्रपती ते कंटिन्यू करू शकत नाहीत, कारण ते 104वी घटनादुरुस्ती नुसार रद्द करण्यात आलं. याच प्रकारे कला, साहित्य, पत्रकारिता, विज्ञान, सामाजिक कार्य यामध्ये विशेष ज्ञान असणाऱ्या 12 व्यक्ती नियुक्त राज्यसभेवर म्हणजे विशेष ज्ञान असणाऱ्या 12 व्यक्तींना राज्यसभेवर नामनिर्देशित करतात. ही कलम 83 ची तरतूद. 4. राष्ट्रपतींचा वटहुकूम काढण्याचा अधिकार. संसदेच्या विराम काळात कलम 123 नुसार वटहुकूम काढू शकतात. यालाच अध्यादेश म्हणतात. या वटहुकुमाचा प्रभाव संसदेने केलेल्या कायद्याप्रमाणेच असतो. याचा प्रभाव संसदेचे सत्र सुरू झाल्यावर 6 महिनेपर्यंत राहते. परंतु राष्ट्रपती राज्यसूचीच्या विषयावर अध्यादेश वटहुकूम जारी करू शकत नाही. जेव्हा दोन्ही गृहात सत्र सुरू असते तेव्हा राष्ट्रपतीच वटहुकूम म्हणजेच अध्यादेश काढण्याचा अधिकार नसतो. अध्यादेशासंबंधी भारतीय संविधानामध्ये राष्ट्रपती संदर्भात कलम 123 मध्ये तरतूद केलेली आहे आणि त्यानुसार काय तर ज्या वेळेला संसदेचे सत्र सुरू नसेल त्यावेळेला एखादा अर्जंट किंवा महत्वाच्या विषयावर जर कायदा करायचा झाला तर राष्ट्रपती हा अध्यादेश किंवा वटहुकूम काढतात व त्या संबंधी हा कायदा पुढे कंटिन्यू होतो, म्हणजेच हा अध्यादेश. पण ज्या वेळेला दोन्ही सत्र सुरू होतात, जवळजवळ 2 सत्रांतील अंतर आपल्या संविधानानुसार 6 महिन्याचं जास्तीत जास्त अंतर असू शकते, तर 6 महिन्यापर्यंत हा अध्यादेश राहू शकतो आणि सत्र सुरू झाल्यानंतर परत 6 आठवडे म्हणजेच 1.5 महिना एवढा कालावधी असतो. हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे मित्र, जे पुस्तकात नाही. 5. राष्ट्रपती हे सैन्य दलाचे प्रमुख असतात. 6. दुसऱ्या देशांसोबत केले जाणारे करार राष्ट्रपतींच्या नावानेच केले जातात. इतर देशांसोबत जे काही करार असतात ते केवळ राष्ट्रपतींच्या नावाने होतात. विदेशातील भारतीय राजदूतांची नियुक्ती करतात व विदेशी राजदूतांच्या भारतातील नियुक्तीला मान्यता देतात. क्षमादानाचा अधिकार. राष्ट्रपतीचा क्षमादान करण्याचा अधिकार बघा. संविधानाच्या कलम 72 अंतर्गत राष्ट्रपती कोणत्याही अपराधासाठी दोषी ठरवण्यात आलेल्या व्यक्तीच्या शिक्षेत क्षमा करू शकतात. त्या शिक्षेचे प्रविलंबन म्हणजेच त्याला लांबवणे, परिहार, लघुकरण करण्याचे अधिकार राष्ट्रपतीच असतात. म्हणजे ती जी शिक्षा आहे ती कमी करणे, त्यामध्ये बदल करणे, ती नष्ट करणे, तिला लहान करणे, म्हणजे असे अनेक अधिकार राष्ट्रपतीच्या अधिकारांमध्ये कलम 72 क्षमादानाच्या अधिकारात दिलेले आहेत. क्षमा म्हणजे दंड व कारावास दोन्ही माफ केले जातात व दोषी व्यक्तीस मुक्त केले जाते. लघुकरणाने दंडाचे स्वरूप बदलून कमी केले जाते, जसे मृत्यूदंडाचे लघुकरण करून कठोर किंवा साधारण कारावासात बदलल्या जाते. परिहार मध्ये दंडाच्या स्वरूपात बदल न करता त्या दंडाचा कालावधी कमी केला जातो, जसे 2 वर्ष कारावासास 1 वर्ष कठोर कारावासात परिहार केले जाते. परिहार करणे म्हणजे परिवर्तित करणे. प्रविलंबन म्हणजे कोणत्याही दंडावर, विशेषतः मृत्यूदंडावर रोख लावून दोषी व्यक्तीला क्षमा करता येते. विराम मध्ये शिक्षेस विशेष स्थितीमध्ये कमी करता येते, जसे गर्भवती स्त्रीची शिक्षा कमी करणे. जेव्हा क्षमादानाची याचिका राष्ट्रपती रद्द करतात तर क्षमादानासाठी दुसरी याचिका दाखल करता येत नाही. मित्र, क्षमादानासाठी जर पहिली याचिका केली असेल आणि ती जर राष्ट्रपतींनी फेटाळली असेल तर अशी दुसरी याचिका क्षमादानासाठी करता येणार नाही. राष्ट्रपतीचे आणीबाणी विषयक अधिकार. राष्ट्रीय आणीबाणी संविधानाच्या भाग 18 कलम 352 ते 360 मध्ये दिलेले आहे. मंत्रिपरिषदेच्या सल्ल्याने राष्ट्रपती 3 प्रकारच्या आणीबाणी लागू करू शकते: युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र मंडळी. आता 3 कारणं कोणते बघा: युद्ध,
राष्ट्रपती 3 प्रकारच्या आणीबाणी लावू शकतात. पहिली आणीबाणी युद्ध, आक्रमण किंवा सशस्त्र बंडाळी या कारणामुळे लावलेली आणीबाणी, जे कलम 352 मध्ये आहे. राष्ट्रपती राजवट, घटक राज्यांमध्ये घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यास अनुच्छेद 356 नुसार राष्ट्रपती त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावू शकतात. आणि तिसरी आहे आर्थिक आणीबाणी, जे अनुच्छेद 360 नुसार लागू करू शकतात. याचा कालावधी 2 महिने असतो. म्हणजे आजपर्यंत देशामध्ये लागू झालेली नाही आणीबाणी. 9. राष्ट्रपती सार्वजनिक महत्वाच्या विषयावर सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेऊ शकतात. हे अनुच्छेद 143 मध्ये अंतर्भूत केलेलं आहे. हा सल्ला मानणे राष्ट्रपतीस बंधनकारक नसतो. 10. राष्ट्रपतीचा विटो. राष्ट्रपतीचा विटोचा अधिकार, त्याची जी विटो पॉवर आहे ती बघू आपण. संसदेने पारित केलेल्या कोणत्याही विधेयकाचे रूपांतर राष्ट्रपतींनी सही केल्यावर कायद्यात होत असते. जेव्हा असे विधेयक सहीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाते त्यावेळी राष्ट्रपतींकडे 3 पर्याय उपलब्ध असतात. ते अनुच्छेद 111 नुसार आहेत. विधेयकाला मंजुरी देऊ शकतात. पहिलं काय, 111 नुसार त्यांना 3 पर्याय उपलब्ध आहेत. 1. विधेयकाला मंजुरी देऊ शकतात. 2. विधेयकाबाबत संमती राखून ठेवू शकतात. आणि 3. विधेयकास पुनर्विचारार्थ संसदेकडे पाठवू शकतात. धनविधेयक वगळता, म्हणजे धनविधेयक हे परत राष्ट्रपती संसदेकडे पाठवू शकत नाही. राष्ट्रपती धनविधेयकाला मंजुरी देतात म्हणजे आपण या अगोदर बघितलं की काही गोष्टीसाठी राष्ट्रपतींची पूर्व अनुमती गरजेची असते. त्यामध्ये धनविधेयक आहे. तर 3 अधिकार बघा, विटो अधिकार राष्ट्रपतींचे. 1. विधेयकाला मंजुरी देणे. 2. संमती राखून ठेवणे विधेयकाची. 3. ते परत विचारार्थ संसदेकडे पाठवणे. परंतु पुनर्विचारानंतर पाठवलेले विधेयक बदल करून किंवा तसेच परत राष्ट्रपतींकडे आल्यास राष्ट्रपतींना सही करावी लागते. म्हणजे राष्ट्रपतींनी जर परत संसदेकडे विधेयक पाठवले आणि हे विधेयक संसदेने परत संमत करून त्याच्यात बदल करून किंवा तसेच जर परत राष्ट्रपतीकडे पाठवले तर राष्ट्रपतीला ते विधेयक संमत करावेच लागते, त्यावर स्वाक्षरी ही करावीच लागते. या प्रकारची विटो शक्ती राष्ट्रपतींना प्राप्त आहे. म्हणजे राष्ट्रपती विधेयकास मंजुरीसाठी राखून ठेवू शकतात. विटो हा लॅटिन शब्द आहे. विटो म्हणजे राखून ठेवणे. भारताच्या राष्ट्रपतीला 3 प्रकारच्या विटोचे अधिकार पूर्ण उपलब्ध आहेत. त्याचे नाव बघा. 1. पूर्ण नकाराधिकार, म्हणजेच विधेयकाविषयी पूर्ण नकाराधिकार वापरणे, विधेयक राखून ठेवणे. यामध्ये दुसरा अधिकार आहे निलंबनात्मक विटो, म्हणजे एखादे विधेयक साधारण बहुमताने निरस केले जाऊ शकते. 3. पॉकेट विटो, संसदेने पारित केलेल्या विधेयकावर कोणताच निर्णय न घेणे. बघा आता हे आपण बघू. 1. पूर्ण नकार अधिकार, याचा संबंध राष्ट्रपतीच्या त्या अधिकाराशी आहे ज्यामध्ये संसदेद्वारा पारित कोणतेही विधेयक आपल्याकडे राखून ठेवू शकतात. हे विधेयक राखून ठेवल्यामुळे संपुष्टात येते व अधिनियम किंवा कायदा बनू शकत नाही. या विटोचा वापर 2 परिस्थितीमध्ये केला जातो. 1. खासगी सदस्यांनी मांडलेले विधेयक, म्हणजे मंत्री नसलेल्या सदस्यांनी मांडलेले विधेयक. आणि 2. सरकारी विधेयकासंबंधी जेव्हा मंत्रिमंडळाने राजीनामा दिलेला असेल, विधेयक पारित झालेले पण राष्ट्रपतींची सही राहिलेली असेल आणि नवीन मंत्रिमंडळाने राष्ट्रपती सही न करण्याचा सल्ला दिलेला असल्यास राष्ट्रपती हा विटो वापरू शकतात. आता पूर्ण नकार अधिकार, आता राष्ट्रपती कधी हे पूर्ण नकार अधिकार वापरतात, म्हणजेच जे विधेयक आहे ते राखून ठेवतात. तर त्यासाठी 2 कंडिशन आहेत की जेव्हा एक तर ते विधेयक खासगी सदस्याने मांडलं असेल किंवा दुसरं की जर एखाद्या मंत्रिमंडळाने विधेयक पास केला आणि राष्ट्रपतींकडे पाठवलं, ते स्वाक्षरीसाठी बाकी होतं. कालांतराने निवडणुका झाल्या, नवीन सरकार निवडून आलं आणि नवीन मंत्रिमंडळाने त्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यास राष्ट्रपतीस नकार द्यावा असे सांगितले. नकार म्हणजे राष्ट्रपतींनी त्या विधेयकावर स्वाक्षरी करू नये असे मंत्रिमंडळाने म्हटले. या 2 कारणांसाठी पूर्ण नकार अधिकार वापरतात. आता पुढचा बघा, निलंबनात्मक विटो. या विटोचा वापर तेव्हा होतो जेव्हा राष्ट्रपती विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवतो. जर संसदेने विधेयक पुन्हा काही बदल करून किंवा जसेच्या तसे पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवल्यास राष्ट्रपतींना ते पारित करावेच लागते, म्हणजे सही करावीच लागते. म्हणजेच राष्ट्रपतीचा हा विटोचा अधिकार विधेयकाला पुन्हा साधारण बहुमताने पारित करून निरस केला जाऊ शकते. राष्ट्रपती धनविधेयकाबाबत निलंबनात्मक विटोचा वापर करू शकत नाहीत. राष्ट्रपती धनविधेयकास मंजुरी देऊ शकतात किंवा राखून ठेवू शकतात, परंतु
पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाहीत. साधारणतः राष्ट्रपती धनविधेयकावर आपली स्वीकृती तेव्हा देतात ज्यावेळी त्यांच्या पूर्वसंमतीने धनविधेयक संसदेत मांडल्या जाते. 3. पॉकेट व्हेटो. राष्ट्रपती एखाद्या विधेयकावर सहमती देणे किंवा न देणे हा निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यावेळी ते पॉकेट व्हेटोचा वापर करतात. राष्ट्रपती ज्या वेळेला एखाद्या विधेयकावर स्वाक्षरी करावी किंवा सहमती द्यावी की न द्यावी ह्या संबंधी संभ्रम असतात, ते निर्णय घेऊ शकत नाही, त्यावेळेला ते पॉकेट व्हेटोचा वापर करतात. कारण अनुच्छेद 111 नुसार जर राष्ट्रपतीला विधेयक परत पाठवायचे असल्यास लवकरात लवकर पाठवतील असे म्हटले आहे. पॉकेट व्हेटोच्या वापराची उदाहरणे: 1986 मध्ये पोस्टल बिल, टपाल खात्याच्या स्वातंत्र्यावर बंधने आणणारे बिल, यावर तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांनी पॉकेट व्हेटोचा वापर केला. यानंतर 3 वर्षांनी 1989 मध्ये पुढील राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांनी या विधेयकास पुनर्विचारार्थ पाठवले. त्यावेळी नवीन राष्ट्रीय मोर्चाचे सरकार होते. या सरकारने हे विधेयक रद्द करण्याचा निर्णय घेतला. घटनादुरुस्ती संबंधित विधेयकासाठी राष्ट्रपतींकडे कोणतेही व्हीटो अधिकार नाहीत. घटनादुरुस्तीसाठी कुठल्याही प्रकारचा व्हीटो राष्ट्रपतींकडे नाही. 24वी घटनादुरुस्ती 1971 नुसार घटनादुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींना स्वीकृती देणे बंधनकारक करण्यात आले, ते कंपल्सरी आहे. राज्य विधेयकांवर राष्ट्रपतीचा व्हीटो अधिकार. राज्य विधेयकासंबंधित राष्ट्रपतीकडे व्हीटो अधिकार आहेत. राज्य विधानसभेद्वारा पारित विधेयकाचे कायद्यात रूपांतर तेव्हाच होते जेव्हा राज्यपाल त्यावर सही करतात किंवा राष्ट्रपती सही करतात. जर विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवले असेल तेव्हा. जेव्हा एखादे विधेयक राज्य विधानसभेने पारित करून राज्यपालाकडे स्वीकृतीसाठी पाठविले असेल तेव्हा अनुच्छेद 200A नुसार राज्यपालांकडे 4 पर्याय असतात. 1. विधेयकास मान्यता देणे, किंवा 2. विधेयकास मान्यता राखून ठेवणे, किंवा 3. विधेयक विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी पाठवणे, किंवा 4. विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे. जेव्हा एखादे विधेयक राज्यपालाद्वारे राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवल्या जाते तेव्हा राष्ट्रपतींकडे कलम 201 नुसार 3 पर्याय असतात. 1. विधेयकावर सही करणे, 2. विधेयक राखून ठेवणे, 3. राज्यपालांना निर्देश देऊ शकतात की ते विधेयक राज्य विधानसभेत पुनर्विचारार्थ पाठवावे. बदल करून अथवा जसेच्या तसे त्यावर सही करणे राष्ट्रपतींना बंधनकारक नसते. याचा अर्थ असा होतो की राज्य विधानसभा राष्ट्रपतीचा व्हीटो अधिकार निरस करू शकत नाही. तसेच संविधानात अशा विधेयकावर किती कालावधीत राष्ट्रपतींनी निर्णय घ्यावा हे नमूद केलेले नाही. यामुळे राष्ट्रपती राज्य विधेयकांबाबत पॉकेट व्हीटोचा वापर करू शकतात. भारतात राष्ट्रपतीद्वारे केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसी, नियंत्रक व महालेखा परीक्षकांचे अहवाल, राष्ट्रीय जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग यांचे अहवाल संसदेत सादर करतात. डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ते सलग 2 वेळा निवडून आले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सलग 2 वेळा उपराष्ट्रपती व 1 वेळ राष्ट्रपती राहिले. व्ही गिरी यांच्या निवडणुकीच्या वेळी दुसऱ्या फेरीत मतमोजणी करावी लागली. केवळ नीलम संजू रेड्डी हे असे राष्ट्रपती झाले जे 1 वेळा राष्ट्रपती पदाची निवडणूक हरले होते व नंतर बिनविरोध निवडून आले. भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या आहेत. आता राष्ट्रपती हा जो टॉपिक होता लुसेंट पुस्तकातील तो आपण संपवला. मित्रांनो, मी आपल्याला एक गोष्ट पहिलेच सांगू इच्छितो की आपल्या युट्यूब चॅनलवर या पॉलिटी विषयाचे संपूर्ण लेक्चर सिरीज डिटेलमध्ये येणार आहे. कंबाईन, राज्यसेवा किंवा इतर परीक्षांसाठी जे काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या मी त्या लेक्चर सिरीज मध्ये घेणार आहे. पण आपलं आता पेपर असतात त्यावेळेला रिव्हिजन व्हावं फास्टमध्ये, त्यासाठी हे जे फॅक्च्युअल बेस्ड लुसेंटची सिरीज आहे मी त्यासाठीच सुरू केलेली आहे. तर आता उपराष्ट्रपती बघणार आपण. उपराष्ट्रपती पदाची तरतूद संविधानातील अनुच्छेद 63 दरम्यान केलेली आहे. संविधानात उपराष्ट्रपती संबंधित बाबी अमेरिकेच्या संविधानातून घेण्यात आल्या आहेत. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. अनुच्छेद 64 व अनुच्छेद 89 उपराष्ट्रपती राज्यसभेचे म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात असं कलम 64 व 89 यामध्ये अशी मांडणी आहे. उपराष्ट्रपती राज्यसभेचे सदस्य नसतात.
त्यामुळे त्यांना मतदानाचे अधिकार नसतात, परंतु सभापती या नात्याने निर्णायक मत देण्याचा अधिकार उपराष्ट्रपतींना असतो. त्यांची पात्रता: 1. भारताचे नागरिक असावे. 2. 35 वर्ष वय पूर्ण केलेले असावे. 3. राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावे. लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्याची पात्रता ही राष्ट्रपतींची लागते आणि उपराष्ट्रपती यांची पात्रता हा राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्याची लागते. निवडून आलेले नाही, निवडून येण्याची केवळ पात्रता. राष्ट्रपतींसाठी लोकसभेचा सदस्य होण्याची पात्रता आणि उपराष्ट्रपतींसाठी राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्याची पात्रता. निवडणुकीच्या वेळी कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे. संसदेच्या कोणत्याही गृहाचा किंवा राज्य विधानसभेचा सदस्य नसावा. जर असल्यास उपराष्ट्रपती पदी निवडून आल्याच्या दिनांकापासून त्यांचे ते पद रिक्त झाले असे समजण्यात येईल. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी निर्वाचन गण म्हणजे निर्वाचन कसं होते ते बघू, ज्याची तरतूद अनुच्छेद 66(1) मध्ये दिलेली आहे. मित्रो, उपराष्ट्रपती हा टॉपिक या वर्षीसाठी आपल्याला खूप गरजेचा आहे, कारण नुकताच उपराष्ट्रपती धनखड यांनी दिलेला राजीनामा हे चर्चेत आहे आणि त्यामुळे याचा परिणाम आपल्या पेपरवर नक्कीच होणार आहे. आणि पेपर कुठलाही असो त्यामध्ये उपराष्ट्रपती संबंधी म्हणजे 100% प्रश्न हा विचारला जाणार आहे. आता राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठीची जी निर्वाचन प्रणाली आहे ती बघू. उपराष्ट्रपतींची निवडणूक संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांनी मिळून बनलेल्या निर्वाचन गणाकडून होते. राष्ट्रपतीची निवड कशी होते तर केवळ जे लोकांकडून निवडून आलेले सदस्य आहेत त्यांच्याद्वारे. तर उपराष्ट्रपतींची कसे होते, जे लोक संसदेच्या दोन्ही गृहाचे, लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही गृहाचे सदस्य असतील, मग ते मनोनीत असो किंवा निर्वाचित असो, ते सर्व लोक उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभागी होतात, मतदान करतात. एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने गुप्त मतदान होते. संसदेच्या दोन्ही गृहांच्या सदस्यांच्या निर्वाचन गणात निर्वाचित व नामनिर्देशित दोन्ही सदस्य सामील असतात, सहभागी असतात. पदग्रहण करण्यापूर्वी उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर शपथ घ्यावी लागते. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ अनुच्छेद 67 पदग्रहण केल्यापासून 5 वर्षापर्यंत पद धारण करतील, परंतु उपराष्ट्रपती राष्ट्रपतींकडे स्वहस्ताक्षरित राजीनामा देऊ शकतात. अनुच्छेद 67(a). उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव राज्यसभेतच पहिल्यांदा मांडला जाईल. तिथे तसा ठराव उपस्थित व पूर्ण सदस्यांच्या बहुमताने पारित केल्यास व लोकसभेने या ठरावास सहमती दिल्यास पदावरून दूर करता येते. परंतु असा ठराव मांडण्या अगोदर उपराष्ट्रपतींना 14 दिवसांची पूर्वसूचना द्यावी लागते. अनुच्छेद 67(b) ह्यानुसार ही तरतूद आहे. कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांचे उत्तराधिकारी पद धारण करेपर्यंत उपराष्ट्रपती कार्यभार पाहतात. कलम 67(c). उपराष्ट्रपतीच्या निवडणुकी संबंधित विवादांच्या बाबत अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टाचा असेल. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जर सुप्रीम कोर्टाने अवैध ठरविली, त्या दिवसापासून त्यांनी घेतलेले निर्णय वैध असतात, ते अवैध ठरविले जात नाहीत. भारताचे आजपर्यंतचे उपराष्ट्रपती आणि त्यांचा कार्यकाळ बघू. 1. डॉक्टर एस राधाकृष्णन 1952 ते 1962. डॉक्टर झाकीर हुसेन 2 नंबरचे आहेत, 1962 ते 1967. 3. व्ही व्ही गिरी 1967 ते 1969. 4. गोपाल स्वरूप पाठक 1969 ते 1974. 5. बी डी जत्ती 1974 ते 1979. 6. न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला 1979 ते 1984. आर व्यंकटरमण 1984 ते 1987 हे 7वे उपराष्ट्रपती होते. 8वे उपराष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाल शर्मा 1987 ते 1992. 9 नंबर के आर नारायणन 1992 ते 1997. 10 नंबर कृष्णकांत 1997 ते 2002. 11वे होते भैरवसिंह शेखावत 2002 ते 2007. 12वे उपराष्ट्रपती डॉक्टर हमीद अन्सारी 2007 ते 2017. 13वे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू 2017 ते 2022. त्यानंतर आता सध्या 14वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड होते 2022 ते 2025. त्यांनी नुकताच राजीनामा दिलाय. आता आपले 15वे उपराष्ट्रपती कोण होतील ते आपण बघू. उपराष्ट्रपती पदावर येण्यापूर्वी
राधाकृष्णन सोव्हिएत संघाचे राजदूत होते. म्हणजे उपराष्ट्रपती बनण्या अगोदर देशाचे जे पहिले उपराष्ट्रपती आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन हे USSR म्हणजे आताचं रशिया यातील राजदूत होते. राष्ट्रपती पद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती राष्ट्रपतीची कार्य पार पाडतात. अनुच्छेद 65 उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती म्हणून जास्तीत जास्त 6 महिने कार्य करता येते. बघा मित्रो, हा फॅक्ट की उपराष्ट्रपती राष्ट्रपतींचं काम केवळ 6 महिन्यांसाठी करू शकतात. या कालावधीत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणे बंधनकारक असते. उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपतींचे कार्य करतात तेव्हा त्यांना राष्ट्रपतींचे सर्व अधिकार, भत्ते व विशेषाधिकार प्राप्त होतात. ज्यावेळी उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य करतात त्यावेळी राज्यसभेचे सभापती म्हणून ते कार्य करत नाहीत व अनुच्छेद 97 नुसार राज्यसभा सभापती वेतन व भत्ते घेण्यास पात्र नसतील. म्हणजे ज्या वेळेला उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य करतात त्यावेळेला राज्यसभेचे सभापती म्हणून ते काम करत नाहीत आणि अनुच्छेद 97 नुसार राज्यसभा सभापतीचे वेतन व भत्ते घेण्यास पात्र नसतील, कारण ते राष्ट्रपतीचं काम करत असताना त्यांना वेतन व भत्ते सर्व राष्ट्रपतींचं मिळते. मित्रो, आपण राष्ट्रपती उपराष्ट्रपती 2 भाग बघितले. आता पुढील महत्वाचा भाग आहे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ. ते आपण नेक्स्ट ऑडिओ मध्ये बघू. मित्रो, आपल्याला ही लेक्चर सिरीज कशी वाटते हे आपण आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. हे जे लेक्चर सिरीज आहे हे आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या चॅनलला तुमचं सहकार्य राहू द्या. मित्रो, या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. आता लवकरच पुढील व्हिडिओ ऑडिओ घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.